नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय जरा वेगळा असला तरी हा व्हिडिओ टाकण्यामागे उद्देश एकच आहे की आपल्या हिंदू लोकांनाही याबद्दल माहिती असायला हवी आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आपल्या भारत देशामध्ये 14% मुस्लिम लोकसंख्या आहे. आपण आपल्या भारताचा प्राचीन इतिहास जर पाहिला तर आपला अखंड हिंदुस्थान फार मोठा होता आणि फक्त हिंदूच लोक त्या ठिकाणी राहत होते. हिंदू धर्म म्हणजे प्रत्यक्षात भगवंताने तयार केलेला धर्म म्हणजे सनातन. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये फक्त हिंदूच लोक राहत होते. मग आपल्या भारत देशामध्ये 14% हा मुस्लिम समाज आला तरी कुठून, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. इस्लाम धर्माची सुरुवात तर सौदी अरब देशात झाली, परंतु या भारत देशामध्ये पहिला मुसलमान आला तरी कोण व कसा आला, आणि हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की आपल्या भारत देशामध्ये आलेला पहिला मुसलमान कोण. तर मित्रांनो, या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम वादासाठी हा व्हिडिओ नाही, परंतु आपल्या हिंदूंना समजण्यासाठी की आपल्या भारत देशामध्ये हे मुस्लिम आले तरी कसे, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्या भारतामध्ये पहिले मुसलमान व्यापारासाठी आले होते. काळी मिर्च आणि मसाल्याचे पदार्थ याचा व्यापार करण्यासाठी भारत देशात येत होते. इथून घेऊन जायचे. या मुस्लिमांचा व्यापार हा केरळमध्ये सर्वात जास्त प्रमाणात चाललेला होता. हे मुसलमान 3 वेळा दिवसातून नमाज पाडायचे आणि हे नमाज पाडण्यासाठी परत अरबला जायचे. त्यावेळी केरळचा राजा भीमद्वितीय नावाचा हिंदू राजा होता. परंतु या हिंदू राजाने व्यापार वाढवण्यासाठी आपल्या राज्याची भरभराट व्हावी असे या राजाला वाटत होते आणि म्हणून या राजाने या ठिकाणी व्यापार करणारे जे मुसलमान आहेत या मुसलमानांना नमाज पाडण्यासाठी मस्जिद बांधण्याची परवानगी दिली आणि पहिली मस्जिद केरळमध्ये बांधण्यात आली. आणि विशेष म्हणजे ही मस्जिद बांधण्यासाठी अरब देशातील लोकांनी त्या ठिकाणी पैसा दिला. मित्रांनो, आज ही परिस्थिती आहे. आपल्या भारतामध्ये अनेक मस्जिदी बांधण्याचं काम परकीय पैशातूनच होतं बघा. तो भाग वेगळा आहे, परंतु ही पहिली मस्जिद केरळमध्ये बांधण्यात आली. आणि त्यावेळी खरं सांगायचं म्हटलं तर व्यापारासाठी येणारे जे मुसलमान हे फक्त व्यापारच करत होते. यांचा उद्देश कुठलाही नव्हता की या ठिकाणी राज्य करायचं. आणि याच्यानंतर बघा, धर्मगुरू भारतात आले इस्लाम धर्माचे आणि त्यांनी इस्लाम धर्माचा प्रचार केला, परंतु त्यांचाही हेतू नव्हता की या ठिकाणी राज्य करावं. ते फक्त आपल्या धर्माचा प्रचार करत होते. परंतु या धर्मगुरूनंतर या भारत देशावर पहिली सशस्त्र स्वारी केली आणि तो मुसलमान म्हणजे मुहम्मद बिन कासिम. त्याचा जन्म 694 इसवी सन मध्ये झाला आणि नंतर याने इसवी सन 711 सालामध्ये, म्हणजे केवळ कासिमचं वय 17 वर्षाचं होतं आणि त्यावेळी स्पेनमध्ये मुसलमान आलेले होते आणि या स्पेनमध्ये मुसलमानांचे जहाज समुद्रातील लुटेऱ्यांनी अडवलं होतं आणि हे जहाज सोडवण्यासाठी मुसलमान त्यावेळी भारतात आले. आणि ज्या ठिकाणी जहाज अडवलं होतं, बंदी बनवलं होतं, तो भाग होता सिंध प्रांतचा आणि या सिंध प्रांतचा राजा दाहिर होता. सिंध प्रांतात दाहिर याचं राज्य होतं आणि हे जहाज सोडवण्यासाठी व या राजाबरोबर लढण्यासाठी त्यावेळी बगदादचा राजा युसुफ, या युसुफनी 17 वर्षाचा जो मुहम्मद कासिम याला सैन्याची तुकडी दिली आणि राजा दाहिर याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी बगदादवरून त्याला पाठवलं. आपला हिंदू राजा दाहिर व 17 वर्षाचा कासिम दोघांमध्ये भयंकर असं युद्ध झालं आणि आपला हिंदू राजा दाहिर याचा या ठिकाणी पराभव झाला आणि त्यावेळी काही भाग या कासिमने या ठिकाणी जिंकला आणि याच वेळी खरा इस्लाम धर्म आपल्या भारतामध्ये आला. आणि नंतर हा सिंधचा जो राजा दाहिर आहे या राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच वेळी त्या प्रजेनं त्याचा 12 वर्षाचा जो मुलगा होता दाहिर सेन, या दाहिर सेनला गादीवर बसवलं. त्यावेळी त्याचा चुलता चंद्रसेन हा राज्याचा कारभार पाहत होता. नंतर 6 वर्षानंतर त्या चुलत्याचा देखील चंद्रसेनचा मृत्यू झाला आणि नंतर संपूर्ण सिंध प्रांतची जिम्मेदारी 18 वर्षाच्या दाहिर सेनवरती आली. आजचा बलुचिस्तान, इराण, कराची हा सिंध प्रांतचाच पूर्वी भाग होता बघा. हा सगळा भाग दाहिर सेनच्या आधिपत्याखाली होता आणि हा हिंदू राजा दाहिर सेन प्रजेची
हित जाणणारा राजा होता, हिंदू राजा होता, गोरक्षक राजा होता, प्रामाणिक राजा होता, पराक्रमी राजा होता आणि त्याची कीर्ती देखील दूरवर पसरलेली होती. आणि हेच पाहून इराणच्या शासकाने मोहम्मद कासिम याला सिंध राज्यावरती पाठवलं. आक्रमण केलं, घनघोर असं त्या ठिकाणी युद्ध देखील झालं. परंतु या ठिकाणी कासिमला हार मानावी लागली, कारण त्या ठिकाणी देवल नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यामधून इतका प्रतिकार केला या राजानं धायरसिनी की हा कासिम त्या ठिकाणी पळून गेला. मुसलमान हाकलून लावले आणि मग कासिमला वाटले होते कित्येक वेळा आपण सरळ मार्गाने युद्ध करून आपण जिंकू शकत नाही, आणि तो जिंकू बी शकत नव्हता, कारण त्या ठिकाणी असणारा जो हिंदू राजा फार पराक्रमी होता. पण याने ठरवलं की या राजाला धोका द्यायचा, कारण हिंदू राजे हे स्त्रियांना सन्मान करणारे राजे आहेत, गोरक्षक आहेत, विश्वास ठेवणारे राजे आहेत, आणि म्हणून याला धोका दिला. हिंदू राजाला कसा धोका दिला त्या कासिमने बघा. 20 जून इसवी सन 712 साली या मोहम्मद कासिमने आपल्या एका सैन्याच्या तुकडीला स्त्रियांचे कपडे घातले, म्हणजे साडी वगैरे घातलं, असं हिंदू स्त्रिया बनवल्या आणि स्वतःच्या सैन्याच्या एका तुकडीला. आणि हा जो हिंदू राजा आहे धाईरसेन, या राजाच्या किल्ल्याच्या दिशेने हे साडी घातलेले जे सैन्य होते ते त्यांना तिथे पाठवलं. जवळजवळ गेल्यावर ते कासिमचे जे सैन्य होते ना, स्त्रियांचे कपडे घातलेले, हे जोराजोरात स्त्रियांच्या आवाजात रडायला लागले. धाईरसेन हिंदू राजाने आवाज ऐकला की स्त्रियांच्या वरती कुणीतरी आक्रमण केले, आणि या धाईरसेन राजाने एक आपली कडवी सैन्याची जी तुकडी होती या स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी पाठवले. आणि हाच मौका या मोहम्मद बिन कासिमने पाहिला. राजा एकटा सापडला, कारण सैन्याची तुकडी होती त्याची या स्त्रियांचं संरक्षण करायला गेली, आणि हा हिंदू राजा एकटा सापडला. आणि त्या ठिकाणी आगीच्या बाणांचा वर्षाव या दृष्ट शाह मोहम्मद कासिमने केला. धाईरसेन राजा त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, आणि हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी या मोहम्मद बिन कासिमने आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये पहिला हा लुटेरा मोहम्मद बिन कासिम आपल्या भारतामध्ये प्रवेश केला, आणि हे संपूर्ण राज्य सिंध प्रांत त्याने ताब्यात घेतलं. आणि हा अरब मधून येणारा इसवी सन 711 मध्ये त्याने हे सिंध प्रांत आहे हा सगळा ताब्यात घेतला. आणि तिथून पुढे बघा औरंगजेबापर्यंत 1707 सालापर्यंत या भारत देशावरती कधी अरबांनी आक्रमण केलं, कधी तुर्कांनी आक्रमण केलं, आणि शेवटी मुघलांनी आक्रमण केलं. अशी हजारो आक्रमणे या भारत देशाला झेलावी लागली. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त आपल्या हिंदूंची कत्तल ही 11व्या शतकात झाली. इसवी सन 1001 पासून ते 1026 पर्यंत हा मोहम्मद गजनी नाव ऐकलं असेल, आपण त्याला मेहबूब गजनी सुद्धा म्हणतात. तर या लुटेरीने आपल्या भारत देशावरती 17 वेळा आक्रमण केले. त्यावेळी आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता, एवढं सोनं होतं आपल्या भारत देशात. अखंड भारत देश हिंदूंचा होता. हजारो त्यावेळी मंदिरे होती, मंदिरे पाडण्याचं काम या मोहम्मद गजनीने केलं. लाखो लोकांची कत्तल केली होती, लाखो आणि हजारो मंदिरं पाडली होती, आणि यात सोमनाथांचे मंदिर सुद्धा येतं. आणि हजारो मस्जिदी बांधण्याचं काम त्याच वेळी चाललं, आणि लाखो लोकांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. जो इस्लाम धर्म स्वीकारत नाही त्याची कत्तल, एवढा भयानक काळ होता हा. आणि त्यानंतर पुढे बघा 11व्या शतकामध्ये मुघल शासकाने दिल्लीची आपली राजधानी बनवली, आणि मुघलांनी शेकडो वर्ष आपल्या भारत देशामध्ये राज्य केलं. या मोहम्मद गजनी त्याच्या दरबारामध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे, तारिक यामिनी नावाचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिलंय की ज्या वेळेला या गजनीने आपल्या भारतावरती आक्रमण केलं होतं तेव्हा हिंदूंची एवढी कत्तल त्याने केली की रक्ताचे पाट त्यावेळी वाहत होते, आणि हे रक्ताचे पहाट नदीमध्ये पोहोचले. हे संपूर्ण रक्त आणि नदीचं पाणी लाल झालं होतं. अक्षरशः पशु आणि पक्षी प्राणी सुद्धा ते पाणी पित नव्हते. एवढी भयंकर कत्तल हिंदूंची या गजनीने केली होती. आपण अल्लाउद्दीन खिल्जींचं नाव देखील ऐकलं असेल. याने इसवी सन 1298 साली 30,000 हिंदूंची कत्तल केली होती. या खिल्जीने 30,000 ज्याने इस्लाम धर्म कबूलच केला नाही अशांना तो मारत होता. विचार करा केवढा होता हा भयानक काळ. ज्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही त्याला लगेच कत्तल,
30,000 लोकांची कत्तल केली होती. आणि याच्या नंतरचा पहा, तैमूर बादशहानं एका तासात 30,000 हिंदूंची कत्तल केली होती. फक्त एका तासात. आपण इतिहास जर वाचला तर कळतो. अहो, हा जो खिलजी आहे, या खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळलं होतं. 90 लाख पुस्तके त्यावेळेस जाळली होती. 90 लाख रहस्य अशी माहिती, हिंदूंची हजारो ग्रंथ खिलजीने जाळलं आणि हिंदू धर्म नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलं होतं. विचार करा, 800 वर्ष राज्य केलं मुसलमानांनी. 800 वर्षापेक्षा बी जास्त, आणि केवळ तलवारीच्या धारेवरती, ताकदीवरती, दादागिरीने हा मुस्लिम धर्म स्थापनेचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं. परंतु याच वेळी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य आणि या भारत मातेला खरं वाचवलं. छत्रपती शिवरायांनी आणि या विचाराने प्रेरित होऊन पुढे छत्रपती संभाजीराजांनी या स्वराज्य वाढवलं आणि याचं संरक्षण केलं. म्हणून आज आपण हिंदू आहोत. छत्रपती शिवरायांची जर स्वराज्याची व्याख्या जर ऐकायची असेल तर स्वराज्याची व्याख्या होती हिंदवी स्वराज्य. आणि या स्वराज्यामध्ये कित्येक जाती धर्माची लोक होती, परंतु हिंदूंच्या बद्दल तो एक अभिमान होता. स्वराज्याबद्दल एक गर्व होता. तुम्ही आमच्या राज्यामध्ये राहा, परंतु स्वराज्याशी प्रामाणिक राहा आणि आमच्या हिंदू धर्माशी प्रामाणिक राहा, हा छत्रपतींचा विचार होता. लक्षात घ्या, मुस्लिम होते त्यावेळेस सुद्धा, परंतु मुस्लिम सुद्धा स्वराज्याशी गद्दारी करत नव्हते. बघा, छत्रपती शिवराय असताना छत्रपती शिवरायांचं सांगणं होतं की तुम्ही राहा, परंतु तुम्हाला गर्वाने हिंदू म्हणून या ठिकाणी राहावं लागेल. हिंदूंचे स्वराज्य आहे, यांच्यामध्ये तसं राहावं लागेल. धर्म कधी स्वीकारायला कोणाला जबरदस्ती केली नाही आणि आमच्या धर्माबद्दल विरोध बोलायचंही नाही. म्हणजे स्वराज्यद्रोह केला की त्याला शिक्षा, आणि मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही जातीचा असो. आणि म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवरायांचे विचार नेहमी लक्षात ठेवा. एवढा मोठा हा पराक्रमी राजा, म्हणून तर हा हिंदू धर्म टिकलाय, नाहीतर आपण हिंदूच राहिलो नसतो. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे नसते तर बघा, हिंदूंना विरोध तर हिंदूंनीच केला. मुसलमान भारतात कोणी आणलं? हिंदूंनीच. हिंदू राजांनी आणले. अनेक हिंदू राजांनी या मुस्लिम सरदारांना साथ देखील दिली आणि म्हणून ते जिंकले. आपण इतिहास पाहिला तर नक्की समजतो. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या छत्रपतींच्या स्वराज्यात राहतोय आणि त्यामुळे हिंदू बद्दल आपल्याला गर्व पाहिजे आणि गर्वानं आपण राहा, समाधानाने राहा. अशा प्रकारे आपला भारत देश संपूर्ण हिंदूंचाच होता. संपूर्ण हिंदूच येथे होते, एकही मुसलमान नव्हता. आणि त्यामुळे हा संपूर्ण हिंदुस्थान हिंदूंचाच आहे, या शंका नाही. अशा प्रकारे भारत देशात मुस्लिम आल्याने म्हणून त्यांची संख्या वाढली आणि आज बी वाढत चाललेली आहे. शेवटी मला सांगायचं आहे की भारतात फक्त हिंदूच होते, तर मुसलमान भारतात कसे आले, एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भारत माता की जय. भारत माता की जय.